लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता खरं तर इथे मुलं बघण्याचा कार्यक्रम असतो बरं का. खरंच, कारण की मुली बघण्याचा नाही तर मुलं बघण्याचा इथे कार्यक्रम असतो. आता इथे देशमुखांच्या हँडसम बॉयची इथे एंट्री झालेली असते आणि देशमुखांच्या सुना त्यांना छेडण्यासाठी इथे तयार असतात, त्यांच्याकडे एकटक लावून पाहतच असतात. आता इथे खरं तर जीवा आणि पार्थ आलेले असतात. आल्याबरोबर खरं तर सर्वच जण त्यांच्याकडे पाहत असतात की किती छान दिसतात. इथे माननी देखील म्हणत असते की किती गोड दिसतात माझे मुलं दोन्हीही. आता इतक्यातच खरं तर रम्या इथे शरबतचा तो ट्रे दिलेला असतो यांच्या दोघांकडे आणि जा जा द्या तुमच्या बायकांना आणि इम्प्रेस करा असं इथे रम्या म्हटलेली असते. आता खरं तर जीवा आणि पार्थ सर्वांनाच हा ग्लास देत असतात. आता खरं तर शारदा, धनंजय, विक्रम, माननी यांना देखील इथे दिलेला असतो. आता इथे येतात ते म्हणजे नंदिनीकडे. आता नंदिनीकडे आल्याबरोबर नंदिनी काही कमी नसते बरं का. इथे आता नंदिनीच्या हातात ग्लास दिल्याबरोबर इथे नंदिनीने जीवाला डोळा मारलेला असतो, तेव्हा इथे जीवा लाजून लाल झालेला असतो. आता इकडे खरं तर पार्थने देखील काव्याला ग्लास दिल्याबरोबर काव्या देखील कमी नसते, ती देखील त्याचा हात इथे धरत असते, त्याला छेडत असते. पार्थ देखील इथे लाजलेला असतो. हा सगळा प्रकार बघून घरचे सगळे हसतच असतात त्यांना. आता इथे जीवा म्हणतो असतो ह्या पोरी काय कमी नाहीत हा. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो बहिणी बहिणी आहेत ना, सारख्याच आहेत अगदी, असं म्हणून हे दोघे देखील इथे हसत असतात. आता इकडे खरं तर जीवा आणि पार्थनी रम्या आणि वसूला देखील तो ग्लास दिलेला असतो. आता सर्वांना ग्लास दिल्यानंतर खरं तर सर्वच जण हा शरबत जो असतो तो इथे पिणारच असतात. तितक्यातच इथं येते ती म्हणजे आशा. आता आशा आल्याबरोबर म्हणत असते की वहिनी ताई हे शरबत तुम्ही अजिबात पिऊ नका, कारण की यात रम्याताईंनी विष घातलं आहे. हे ऐकल्याबरोबर खरं सर्वांना खूप मोठा इथे धक्का बसलेला असतो. हे ऐकून सर्वच जण इथे उभं राहिलेले असतात. आता इथे खरं तर आशा म्हणते माझ्या डोळ्यांनी हे सर्व काही मी पाहितलेलं आहे असं देखील इथे आशा म्हणत असते. तेव्हा माननी आशा काय हे काही पण कशी बोलतेस. तेव्हा इथे आशा म्हणत असते की वहिनी मी खरं तर माझ्या डोळ्यांनी पाहितलं आहे. मी सांगते तुम्हाला, मी जेव्हा किचनमध्ये गेले होते तेव्हा रम्याताई त्यात ही बॉटलमधलं त्यात टाकत होत्या आणि म्हणत होत्या आता येईल खरी मजा. मी माझ्या डोळ्यांनी पाहितलं आहे त्यांना हे विष टाकताना, ते ग्लास भरताना माझ्या डोळ्यांनी मी पाहितलं आहे, म्हणूनच म्हणत आहे मी खोटं बोलत नाही वहिनी असं देखील इथे आशा म्हणत असते. आता हे ऐकून खरं तर सर्वांनाच इथे धक्का बसलेला असतो. मात्र इथे वसूला देखील फार राग येतो. आता रागातच ती तिकडं आशाकडे जाते आणि आशाला म्हणत असते की आशा तुला लाज नाही वाटत का असे घाणेरडे आरोप करायला. माहीत आहे मला की तुला आम्ही आवडत नाहीत, आमचे कामं देखील तू करत नाहीस, म्हणून असे घाणेरडे आरोप करणार आहेस का रम्यावर असं देखील इथे वसू म्हणत असते. आता इथे विक्रमला खरं तर वसू म्हणत असते विक्रम आम्ही सगळा काही कडूपणा बाजूला ठेवून तुमच्या आनंदात सामील झालो आहोत, त्याची शिक्षा ही आहे का. तेव्हा विक्रम म्हणतात वसुताई तू शांत हो 2 मिनटं, मी सगळं काही सांगतो तुला व्यवस्थित. आता इथे खरं तर विक्रम रम्याला विचारत असतात रम्या खरं ते सांग, अजिबात खोटं बोलू नको, काय हा सगळा प्रकार आहे असं इथे रम्याला विचारल्याबरोबर रम्या म्हणत असते काय मामा मी असं काही करणार नाही, माझ्या डोक्यात असा विचार देखील येणार नाही, मी असं काही केलेलं नाही असं म्हटल्याबरोबर इथे आशा म्हणत असते काय रम्याताई काय खोटं बोलताय तुम्ही, माझ्या डोळ्यांनी मी पाहितलं शरबताच्या ग्लासमध्ये तुम्ही विष टाकताना. तेव्हा इथे खरं तर रम्या म्हणत असते आशाताई काही पण कशा बोलताय, मी अजिबात हे असंही काही केलेलं नाही असं देखील इथे रम्या म्हणत असते. रम्या लगेच म्हणते मामा मामी मी खोटं बोलते का सांगा बरं, माझ्यावर विश्वास ठेवा की. तेव्हा इथे मानाने म्हणत असते आशा काय खोटं बोलणार का मग. तेव्हा इथे आशा म्हणत असते हो मी खरंच बोलत आहे, मी कशाला खोटं बोलू, जर तुम्हाला हवं असेल तर त्यांची झडती घ्या, त्यांच्या खिशात एक छोटी बॉटल आहे. आशाचं हे बोलणं ऐकून खरं तर सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसलेला असतो. आता इथे नंदिनी समोर जाते आणि इथे रम्याची झडती घेत असते. रम्याच्या खिशात हात घालून पाहते तर खरंच तिच्या खिशात इथे बॉटल निघलेली असते. ती बॉटल पाहून खरं तर सर्वांनाच इथे मोठा धक्का बसलेला असतो. रम्या असं करेल सगळ्यांना विश्वास देखील असतो, कारण की तिचे इथून मागचे कारनामे काही कमी नसतात. आता इथे खरं तर नंदिनी म्हणत असते की रम्या हे काय आहे, ही कशाची बॉटल आहे. तेव्हा रम्या एकही शब्द बोलत नाही. तेव्हा विक्रम देखील रागातच म्हणतात काय विचारती ती रम्या, तुला कळतंय का, सांगते काय आहे तर. तेव्हा इथे खरं तर रम्या ते बॉटलचं झाकण काढते आणि नंदिनीला म्हणत असते की तू स्मेल घे. तेव्हा इथे जीवा खरं म्हणत असतो नंदिनी स्मेल घेऊ नको, कारण की त्याला वाटत असतं ह्या रम्याचं काही खरं नाही. तेव्हा इथे खरं तर रम्याच्या बोलण्यावरनं इथे नंदिनीने स्मेल घेतलेलं असतं, तिला देखील इथे नॉर्मल वाटत असतं. तेव्हा इथे रम्या सांगते हे फक्त एक केवडा वॉटर आहे. आता ती सर्वांना सांगते की हे केवडा वॉटर स्पेशल बिर्याणी किंवा बाहेर मिठाई वगैरे बनवतात त्या सर्वात इथे ते केवडा वॉटर यूज करतात, कारण की पदार्थाचा स्वाद वाढावा, पदार्थाची चव वाढावी म्हणून.
आपल्या घरी आज खास प्रोग्राम होता, खास व्यक्ती आपल्या घरी येणार होते, म्हणूनच मी शरबतमध्ये हे केवडा वाटर वापरलं असं इथे रम्या म्हणत होते. आता हे रम्याचं बोलणं ऐकून इथे काव्या म्हणत असते, जाऊ द्या ठीक आहे, आशाताईला गैरसमज झाला असेल, आशाताई इथे केवडा वाटर आहे, विष वगैरे काहीही नाही. तेव्हा मात्र इथे पार्थ म्हणत असतो की कशावरून ते केवढा वाटर आहे, त्या बॉटलमध्ये विष देखील असू शकतं ना, विषाची परीक्षा कोण घेईल असं इथे पार्थ म्हणत असतो. मी पेणार ते, मीच घेते विषाची परीक्षा, मीच बनवलंय ना, तुला वाटतं ना की मी त्यात विष टाकलं आहे, तर मीच विषाची परीक्षा घेणार असं इथे रम्या म्हणत असते आणि मीच पिते असं इथे रडत असते, इथे सर्व काही बोलत असते. तेव्हा वसूला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. वसू म्हणत असते, रम्या काय करतेस तू, नको पिऊ, कारण की तिला माहीत असतं तिची मुलगी कशी सायको आहे, ती काहीही करू शकते, त्यामुळे खरं तर ती तिला थांबवत असते. मात्र इकडे रम्या म्हणत असते की नाही आई, मी पिणारच असं म्हणून खरं तर ती पूर्ण ग्लास इथे पिलेला असतो तिने. इथे रम्या म्हणत असते, बघितलं, झालं मला काही आणि होणार देखील नाही, कारण की यात मी विष टाकलंच नव्हतं असं इथे रम्या म्हणत असतात. आता इथे हे रम्याचं बोलणं ऐकून वसू काही शांत बसणार नसते. आता वसूल इथे म्हणत असते, रम्या मला तर ह्या गोष्टीचं वाईट वाटत आहे की या घरात नोकरानीला जेवढी किंमत आहे तितकी माझ्या मुलीला देखील किंमत नाही असं इथे वसू म्हणत असते. आता हे वसूचं बोलणं ऐकून इथे विक्रम म्हणत असतात, अगं वसूताई बंद कर ना, जाऊ दे ना सगळ्या काही गोष्टी, इथे शंकेचं निरासन झालं ना, मग हा विषय इथेच बंद कर असं इथे विक्रम म्हणत असतात. आता हे विक्रमचं बोलणं ऐकून इथे लगेच वसू म्हणत असते, म्हणजे तुम्ही आशाला काहीच म्हणणार नाहीत का? तेव्हा इथे माननी म्हणत असते की अहो वसूताई, काय चुकलं त्या आशाचं सांगा बरं, रम्याला तिने काहीतरी टाकताना पाहितलं, नंतर तिच्या मनात शंका येणारच की असं इथे माननी म्हटल्याबरोबर खरं इथे वसू म्हणत असते की हे जर काव्याने केलं असतं, काव्याने काही टाकलं असतं तर आशाला इथे शंका आली असती का असं देखील इथे आता वसू म्हणत असते. वसूचं हे बोलणं ऐकून खरं तर नंदिनी आशाला म्हणत असते, आशाताई काय हो, बोलण्याआधी विचार तरी करायचा ना, जाऊ द्या तुम्ही जा इथून, आपण ह्या विषयावर उद्या बोलू असं म्हणून तो शरबताचा ग्लास असतो ते शरबत इथे नंदिनीला पिलेलं असतं आणि इथे रम्याला म्हणत असते, खरंच खूप छान झालं आहे. तेव्हा रम्याला देखील इथे छान वाटत असतं. आता इथे धनंजय देखील म्हणतात, खूप छान झालं आहे, सगळं काही प्रमाणात आहे. आता विक्रम देखील शरबताचं इथे कौतुक करत असतात. तेव्हा रम्याला इथे फार छान वाटलेलं. आता इथे खरं तर जीवाने देखील ते शरबत पिलेलं असतं. आता जीवा देखील म्हणतो, रम्या खूप छान झालं आहे खरंच. तेव्हा रम्या इथे खूप रडत असते. आता रम्याला असं रडताना पाहून खरं तर मानानी म्हणते, रम्या जा बरं, तुझा चेहरा वगैरे धुणी बघ कसा झाला आहे असं म्हणून आता इथे म्हटल्याबरोबर रम्या इथून गेलेली असते आणि तिच्या मागे वसू देखील इथनं गेलेली असते. आता इथे खरं तर आता यांच्या सर्वांच्या जिथे छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. आता इथे इतक्यातच आशा येते, ती म्हणजे लाडू आणि वेपरची प्लेट घेऊन. आता इथे खरं तर माननी म्हणत असते, हे सगळं खायचा कार्यक्रम तर होईलच, पण मात्र माझी जे मुलं आहेत ना ते इथे फार लाजतच आहेत, तरी देखील तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता असं म्हटल्यावर खरं तर इथे नंदिनी आणि काव्या देखील इथे फार हसत असतात. तेव्हा इथे शारदा विचारत असते की म्हणजे आता बघा, आमच्या मुली इथे लग्न करून येणार, म्हणजे तुमच्या मुलांना काय काय येतं तेच मी विचारणार आहे इथे, म्हणजे तुमच्या मुलाला स्वयंपाक वगैरे येतो का नाही? तेव्हा इथे नंदिनी लगेच म्हणते, येतो की, बायकोचं मन आणि पोट भरेल इतका स्वयंपाक त्यांना येतो असं इथे नंदिनी म्हणत असते. तेव्हा इथे सर्वजण म्हणतात, अगं बाई काय नवऱ्याचं कौतुक. आता इथे विक्रम देखील म्हणतात, मला देखील प्रश्न विचारायचा आहे तुमच्या मुलींना. तेव्हा इथे ते विचारतात, तुमच्या मुलींना काही व्यसन वगैरे आहे का? तेव्हा इथे खरं तर पार्थ म्हणतो, आहे ना, फिस्कारण्याचं व्यसन आहे त्यांना, बाकी काही नाही पण तेवढं आहे त्यांना व्यसन. आता असं पार्थने म्हटल्याबरोबर खरं काव्या पार्थकडे रागानेच पाहत असते. तेव्हा लगेच तो कानाला हात लावून सॉरी म्हणतो आणि माननीच्या मागे लपत असतो. आता इथे हे सर्व काही ते खेळीमेळीचं वातावरण झालेलं असतं. तेव्हा इथे धनंजय म्हणत असतात की आता बस झाल्या ह्या गप्पा वगैरे, काही कांद्या पोह्याचा कार्यक्रम आहे की नाही, का आम्हाला ह्या कचोरावरच भागवणार आहेत? तेव्हा इथे विक्रम म्हणतात, हो हो खा त्या कचोऱ्याच खातो. तेव्हा इथे खरं तर जीवा म्हणत असतो की नाही नाही, कांदे पोहे वगैरे अजिबात नाही, हे तर सर्वच जण करतात, मात्र आज छान असा प्रोग्राम आहे पाणीपुरीचा, कारण की आमच्या बायकांना ना पाणीपुरी फार आवडते असं इथे म्हटल्याबरोबर खरं दोघेही आपल्या आपल्या बायकापाशी जाऊन बसतात गडबडीतच आणि त्यांना मिठी मारत असतात. तेव्हा इथे खरं विक्रम जोरात ओरडत असतात, अरे काय तुमचं हे, असं काय बायकापाशी लगेच जाऊन बसला, तुम्हाला लाज वगैरे काही आहेत का नाही असं देखील इथे विक्रम म्हणतात. तेव्हा इथे सर्वच जण इथे फार लाजलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर वसू इथे म्हणत असते की हे लोक काय हसतात काय माहिती, किती हसणार देव जाणे असं इथे वसू म्हटल्याबरोबर इथे रम्या म्हणत असते, आई तुला आठवतंय का, तू लहानपणी मला म्हणायचीच जे जास्त हसतं ना ते नंतर रडतं.
आता वसू म्हणते, हो मला चांगलंच आठवतंय की, पण एक गोष्ट सांग ना मला, तू खरं शरबतामध्ये काही टाकलं होतंस का? म्हणजे आशाने बघावं आणि तुझ्यावर संशय घ्यावं म्हणूनच ती बॉटल तू खिशात घेऊन उभा राहिली होतीस का, असं इथे वसू म्हणत असते. आता इथे रम्या म्हणत असते, हो अग्निपरीक्षा तर देवाच लागली ना, त्यामुळे तर मी ते केवडा वाटर त्यात मिक्स केलं होतं, हे सगळं काही मी मुद्दाम केलं होतं. तेव्हा इथे वसू म्हणत असते, काय ग रम्या असं काय करतेस? तेव्हा इथे खरं रम्या म्हणते, पण पुढच्या वेळेस जे आशा म्हटली तेच मी करणार आहे. तेव्हा इथे वसू म्हणतो, हो कर असंच कर, म्हणजे खूप मज्जा येईल. असं इथे म्हटल्याबरोबर खरं रम्या म्हणत असते की हो, आणि ते टेस्ट करायला मी तुलाच देईन. आता हे रम्याचं बोलणं ऐकून खरं वसूला फार टेन्शन आलेलं असतं. अगं रम्या काय करतेस, माझ्या का जीवावर उठलीस तू, या रम्याचं काय करू खरं तर मला कळतच नाही, असं देखील इथे वसू म्हणत असते. रम्या मात्र इथनं निघून गेलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका, आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.